श्री वज्रयोगिनी श्री वज्रेश्वरी देवी पालखी सोहळ्याची 286 वर्षाची ऐतिहासिक सांस्कृतिक अखंड परंपरा असलेल्या पालखीचा मान विरारच्या डोंगरपाडा गावाला मिळाला। या निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं। ही पालखी वज्रेश्वरी मंदिरातून विधिवत पूजा करून वसई किल्ला येथे व त्यानंतर मारंबळपाडा येथे श्री सोनूबाई भवानी देवी मंदिरात आणण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी पालखीचे भव्य स्वरूपात स्वागत करून पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढून मोठ्या भक्तिभावाने पालखी मंदिरात आणण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून दर्शनाचा लाभ घेतला। त्यानंतर पालखी डोंगरपाडा येथील श्री राम मंदिरात आणण्यात आली। यावेळी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। श्रीराम मंदिरातून पालखी राधाकृष्ण श्री शिव मंदिर दरम्यान मिरवणूक काढून नेण्यात आली। यावेळी डोंगरपाडा गावात पालखी स्वागताला ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या, तर ठिकठिकाणी आरती करीत पालखीचे दर्शन घेण्यात आले। रात्री भक्तगणांसाठी भंडारा, महाप्रसाद, मशाल, मानवंदना व जय जयकार, महाआरती, मान्यवरांचा सत्कार व श्री वज्रेश्वरी देवीच्या इतिहासावर मार्गदर्शन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। त्यानंतर रात्री देवीचा नवस व ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला। 286 वर्षाची ऐतिहासिक अखंड परंपरा असलेल्या श्री वज्रेश्वरी देवी पालखी सोहळ्याचा मान डोंगरपाडा गावाला लाभल्याने ग्रामस्थांनी भक्तिमय आनंद व्यक्त केला असून आई वज्रेश्वरी देवीच्या आशीर्वादाने हा भक्तिमय पालखी सोहळा घडून आला असे ज्येष्ठ ग्रामस्थांनी बोलताना सांगितले। रविवारी ही पालखी केळवा येथील शीतलादेवी मंदिरात नेण्यात येणार असून धार्मिक विधी करून पालखी समुद्रात विसर्जित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले।